2030 पर्यंत मेट्रोची सर्व कामं पूर्ण होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। ठाण्यामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत झाली आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकल एसी होणार, तिकीट दर मात्र सारखेच राहतील असं सुद्धा ग्वाही देताना म्हटलंय। तसंच ठाणे कोस्टल रोड, वॉटर टॅक्सी यावर सुद्धा त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे। मुंबईमध्ये जुन्या सरकारच्या काळामध्ये 11 वर्षामध्ये त्यांनी 11 किलोमीटरची मेट्रो केली आणि 14 नंतर ज्यावेळेस माझ्याकडे हा सगळा कारभार आला त्यावेळी आपण 5 वर्षामध्ये 475 किलोमीटरच्या मेट्रोचं प्लॅनिंग केलं, त्याचं काम सुरू केलं। नंतर पुन्हा त्याच्यामध्ये काही स्थगित्या आल्या होत्या, पुन्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, आम्ही वेगानं ते काम चालू केलं। आज जवळपास 200 किलोमीटरचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे। दरवर्षी 50 किलोमीटर आम्ही करणार आहोत। हे 475 किलोमीटरपैकी जवळपास 400 किलोमीटर हे 2028च्या शेवटी किंवा 2029 पर्यंत आम्ही पूर्ण करू आणि 2030 पर्यंत हे सगळं नेटवर्क आम्ही पूर्ण करू। या सबअर्बन रेल्वेचे प्लॅटफॉर्म्स आपण चांगले केले, त्याची आपण हाईटही वाढवली, त्याची लेंथही वाढवली, स्टेशन्स चांगले केले, एस्केलेटर्स आपण त्या ठिकाणी लावले, स्वच्छता आपण केली। पण तरी देखील लोक असं म्हणायचे की हे सगळं ठीक आहे, पण शेवटी मेट्रोवाल्यांना चांगले डबे आणि आम्हाला असे का? त्यामुळे आता त्याचंही उत्तर आपण शोधून काढलेलं आहे। आता पुढच्या काळामध्ये या सगळ्या ज्या काही आपल्या लोकल ट्रेन आहेत यांना आपण मेट्रोसारखे बंद दरवाजाचे डबे तयार करतो, या पूर्ण एअर कंडिशन्ड आपण करतो। वा वा। आणि ठाणेकरांनी याच्यावर टाळ्या वाजवू नये, पुढच्या वाक्यावर टाळ्या वाजवाव्या की हे सगळं केल्यानंतरही एअर कंडिशन्ड लोकल ट्रेन दिल्यावरही सेकंड क्लासचं तिकीट मात्र आता जेवढं आहे तेवढंच आपण ठेवणार आहोत। ठाण्यापासून बोरिवलीपर्यंत आपण एक ट्विन टनेल तयार करतो। 23 किलोमीटरचा जो काही हा रस्ता आहे आता, ज्याच्यात 2 तास लागतात, आता एक ट्विन टनेलमुळे तो जवळपास 13 किलोमीटरचा होणार आहे आणि 15 मिनिटात आपण तिथे पोहोचणार आहोत। आणि आपण त्या ठिकाणी बोरिवलीवरनं म्हणजे त्याच्याजवळून गोरेगावपर्यंत आपण एक पॅरलल अशा प्रकारचा त्या ठिकाणी म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवेला पॅरलल रोड एक तयार करतो। त्यामुळे त्या पॅरलल रोडमुळे तो डीपी रोड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ठाण्याहून गोरेगावला पोहोचायलाही फार कमी वेळ लागेल। या ठाण्या कोस्टल रोडचा जो पहिला जो काही भाग आहे, ज्या भागामध्ये आपण खारेगावपासनं त्या ठिकाणी नाक्यापासनं तो गायमुखपर्यंत जो नेणार आहोत, याचं जवळपास 94% आता लँड ॲक्विजिशन झालं, याचं काम आपण सुरू करणार आहोत। यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होणार आहे की आज आपण जर विचार केला तर ठाण्यामध्ये इतका ट्रॅफिकचा प्रॉब्लेम काय आहे, तर सगळा गुजरातचा जो काही वाहतूक आहे ही जी JNPTला चाललेली आहे ही सगळी ठाणे शहरातनं चाललेली आहे। त्यामुळे आपण जर हा कोस्टल रोड केला तर ही संपूर्ण जी वाहतूक आहे ती आपल्याला डायव्हर्ट त्याच्यावरनं करता येईल। त्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी तयार होईल आणि हे सगळं कंजेशन त्या ठिकाणी संपेल। जवळजवळ 21 स्टेशन्स किंवा 21 जेटीज किंवा 21 पब्लिक ट्रान्सपोर्टचे पॉईंट्स हे त्याच्यामध्ये आपण आयडेंटिफाय केले आहे। आणि ठाण्याचा विचार केला तर याचं जे प्रमुख जे काही आपलं बंदर असणार आहे किंवा पॅसेंजर टर्मिनल असणार आहे, हे कोलशेत जे आहे त्या ठिकाणी जे म्हणजे हे वाला दिवा नाही, दुसरं दिवा जे आहे तिथलं छोटं, त्या ठिकाणी आपण 5 जेटीज तयार करतो आहोत। या 5 जेटीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी वॉटर ट्रान्सपोर्टची सगळी व्यवस्था आपण करणार आहोत। आणि आपण जर बघितलं तर वसईपासनं कोलशेतपर्यंत, त्यानंतर कल्याणपासनं कोळशेतपर्यंत आणि तिथनं आपलं जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे तिथपर्यंत देखील आपण वॉटर टॅक्सी चालू करणार आहोत। नवी मुंबईच्या एअरपोर्टपासनं आपण थेट नरिमन पॉईंटपर्यंत वॉटर टॅक्सी तयार करणार आहोत। असे 21 आपण वेगवेगळे केंद्र तयार केलेले आहेत, त्याचा संपूर्ण आराखडा तयार झालेला आहे, त्याचं काम आपण सुरू केलेलं आहे।